राज्य सरकार म्हणून असलेली ती भूमिका आहे हे आमचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईकजींच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी होते आहे. शेवटी आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे ही भूमिका राज्य सरकारची असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आमचं परिवहन खातं करत आहे. त्या बाबतीमध्ये त्यांनी मार्गदर्शन ट्रेनिंगचे पण काही क्लासेस काही वेळही त्याच्या संबंधित दिला होता. आता मला वाटतं प्रत्येक जण ते आदेश ऐकण्याच्या दृष्टिकोनातून तयार आहे. सुप्रिया सुळे आणि एकनाथ विनोद तावडे यांचा एकत्र गाडीतला प्रवास झाला. सगळे आम्ही आमच्या महाराष्ट्राची संस्कृतीच आहे. आम्ही राजकारणी विविध पक्षात असलो तरी प्रत्येकाचे एक दुसऱ्यांबरोबर चांगले संबंध आहेत, वैयक्तिक संबंध आहेत आणि म्हणून कोणी कोणाबरोबर जर प्रवास केला असेल तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेस आहे. पण सातत्याने शरद पवारांची राष्ट्रवादीची आणि मोदी किंवा शहांची भेट होते. राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल, एनडीए सोबत जाईल अशी चर्चा आहे. मुळामध्ये आदरणीय मोदी साहेब, आदरणीय अमित शाह साहेब, विनोद तावडेजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी, आम्ही सगळेजण आज देशाचा आणि राज्याचे हे लोक नेतृत्व करणारे हे सगळेजण आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा विरोधी पक्षामध्ये आहे आणि म्हणून या सगळ्या नेत्या मंडळींबरोबर वैयक्तिक नातं जोपासण्याच्या पलीकडे अगर काही मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून काही कामं असतील, विकासाची कामं असतील तर त्यांच्यामध्ये संवाद असणं याच्यामध्ये काही चुकीचं नाही. मी त्याही दिवशी सांगितलं आदित्य ठाकरे हे विधानसभेच्या काळात देवेंद्र फडणवीसजींना भेटायला नेहमी असतात, अवेळी पण येतात आणि म्हणून त्याच्यामध्ये काही चूक नाही. मांसाहार करणाऱ्यांना ताडदेव मधल्या गृहसंकुलात घर मिळणार नाही अशी जाहिरात सोशल मीडियावरती एका बिल्डरने प्रसिद्ध केली. त्यानंतर मराठी माणसांकडून संताप व्यक्त केला. त्याबद्दल माहिती नाही, पण त्या माहिती घेतल्यानंतर आज पावसाळी अधिवेशन 2 दिवस उरलेले आहेत आणि त्यानिमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जे आहेत ते आज विद्यार्थी आंदोलनावरती भाष्य करणार आहेत. मात्र अमित शहानी भाषण करण्यापेक्षा राजीनामा द्यावा असं राहुल गांधी म्हणतात. पहिलं राहुल गांधीजी बोलत होते की अमित शाह साहेबांनी त्याबद्दल भूमिका मांडावी, विद्यार्थी आंदोलनाबद्दल बोलावं. आज अमित शाह साहेबांनी कालच सांगितलं की ह्या बाबतीमध्ये मी सविस्तर बोलण्यासाठी तयार आहे, सविस्तर सगळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार आहे. तर त्यांनी ऐकण्याची तयारी ठेवावी. म्हणजे ह्याचा अर्थ एवढंच होतो की मुळामध्ये राहुल गांधीजी आणि त्यांच्या सहकार्यांना ऐकायचंच नाही आहे, पळ कुठे म्हणायचं आहे, पळ काढायचं आहे तिथून. आता एवढी हिंमत अगर तुम्ही अमित शाह साहेबांना आव्हान देण्याची अगर करत असाल तर ऐकण्याची पण हिंमत ठेवा आणि मग त्याच्यानंतर जे जे तुमची चिरफाड तिथे होईल, जे जे काय अमित शाह साहेबांच्या माध्यमातून वस्त्रहरण होईल त्याच्या सामोरे जा. आमचं पक्षाचं बहुमत असताना निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना 5,000 कोटींना विकला असा दावा संजय राऊत करतात. बघा, मुळामध्ये राज्याच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेचे खऱ्या शिवसेनेला मतदान करून शिवसेना कोणाची आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचाराचा खरा वारसदार कोण हे सिद्ध करून दिलेलं आहे. लोकांच्या कोर्टामध्ये सिद्ध झालेलं आहे. आता तेच उद्या कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध होईल अशी अपेक्षा आहे. पण मुळामध्ये जनतेने लोक न्यायालयामध्ये शिवसेना कोणाची हा निकाल देऊन टाकलेला आहे. म्हणून संजय राजाराम राऊत काही बोलत असतील त्याला काही अर्थ नाही. ते असंही म्हणतात की अमित शहाना देशाचे उपपंतप्रधान व्हायचं आहे, मात्र मोदींचा त्याला नकार आहे. म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी संजय राऊतांना पण मुख्यमंत्री बनायचं होतं. उद्धव ठाकरेंचा त्यांना विरोध होता. उद्धव ठाकरेंना त्यांचा विरोध होता. त्यांनी काही आमदारांना पण फोन केलेले. त्या काही आमदारांनी आमच्याशी बोललेले की असे संजय राऊत आणि त्यांचा भाऊ आम्हाला बोलवतोय, सांगतायत की माझं नाव उद्धव ठाकरेंपेक्षा माझं नाव चालवा. मग ते खरं आहे का? त्याच्याही बाबतीमध्ये भूमिका मांडा. खासदारकीची घोषणा करायला उशीर झाला म्हणून संजय राऊत यांनी रश्मी ठाकरेंना शिवीगाळ केली होती आणि आपल्याच मुख्यमंत्री करण्याची एक बैठक सुद्धा जीव मध्ये घेतली होती अशी असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलं. ते सत्यच आहे ना, कारण का संजय राजाराम राऊतजींचं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल काय मत आहे वैयक्तिक ह्याच्या पातळीवर हे म्हस्केजींना पण माहिती आहे, आमच्या राणे साहेबांना पण माहिती आहे, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आता जे काय ते नुसतं उद्धव ठाकरेंच्या निष्ठावान सैनिकांचे जे आव आणतायत ना, कधी वैयक्तिक त्यांचे कधी
टेप उघडले, राऊत फाईल्स उघडलेत, तर कळतील हे किती काय काय त्यांना कुठल्या पातळीचे शिवाय देतात. कुलमी दाखल्यावरून 29ला जरांगे पाटलांनी घोषणा केली आहे आंदोलनाची. असं आहे ना, परत तुम्हाला सांगतो की मुद्दा त्यांचा कुणबी दाखले संदर्भात जो ते मांडतायत ते अत्यंत योग्य आहे. त्या बाबतीमध्ये राज्य सरकार त्यांचे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहेत. काही त्रुटी राहिल्या असतील जे त्यांच्या अनुसार राहिले आहेत ते आम्ही दूर करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. शेवटी दाखले हे संजय शिरसाट साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. तसं मराठा आरक्षण ह्याच राज्य सरकारने दिलं, देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि पवार साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने दिलं. तसंच मराठा समाजाचे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आमचं सरकार तयार आहे. जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होईल असं जितके म्हणतात. ते आता सुरू झाल्यावर सीझन बघू.